कपाशीच्या पिकात अधिक बोंडे मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जमिनीची निवड आणि तयारी. कपाशीच्या वाढीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य आहे. मातीचा pH पातळी 6.0 ते 7.5 असावी. शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा योग्य मात्रेत वापर करून जमिनीची तयारी करावी. नंबर 2, योग्य वाणांची निवड. आपल्या परिसरातील हवामान, मातीची गुणवत्ता आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वाणांची निवड करावी. उदाहरणार्थ, बिट्टी कपाशीचे वाण अधिक उपयुक्त असू शकतात. नंबर 3, बियाण्यांची पेरणी. बियाण्यांचे शोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी बीजोपचाराचा वापर करावा. बीजांची पेरणी योग्य अंतरावर करावी, म्हणजे प्रत्येक झाडाला पुरेशी जागा मिळेल. सिंचन व्यवस्थापन. कपाशीला योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे. अत्यधिक पाणी देऊ नये, कारण त्यामुळे पाण्यातील नायट्रोजनची कमी होऊ शकते. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. खत व्यवस्थापन. कपाशीच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यात आवश्यक तेवढे खत पुरवावे. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे. कीड व रोग नियंत्रण. कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित पद्धतीने निरीक्षण करावे. जैविक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा. फुलकळी तयार करणे. कपाशीच्या झाडामध्ये अधिक बोंडे निर्माण होण्यासाठी फुलकळी तयार करणे अत्यावश्यक आहे. यासाठी झाडांची देखभाल, योग्य अन्नद्रव्ये आणि सिंचन व्यवस्थापन आवश्यक आहे. मल्चिंगचा वापर. मल्चिंग पद्धतीचा वापर करून जमिनीतील आर्द्रता टिकवता येईल. यामुळे झाडांच्या बोंडांची संख्या वाढते. फवारणी व्यवस्थापन. योग्य वेळी योग्य प्रमाणात फवारणी करणे महत्त्वाचे आहे. फवारणीमुळे झाडांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात, जे अधिक बोंडे तयार करण्यास मदत करतात. वेळोवेळी निरीक्षण आणि उपाययोजना. पिकाचे नियमित निरीक्षण करावे आणि कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करावे. पीक व्यवस्थापनाचे योग्य तंत्र वापरल्यास कपाशीचे उत्पादन क्षमता वाढू शकते. हे सर्व घटक विचारात घेतल्यास कपाशीच्या पिकात भरपूर बोंडे मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते.